नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 19 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कोरेगावात शिवसेना भाजपचे आंदोलन। नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडे मारून केला निषेध। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने थेट रणसिंग फुंकले असून राज्यभरात सर्वत्र आंदोलन सुरू केले आहे। काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले या प्रकरणावरून कोरेगावमध्ये सतत वर्दळीच्या जुना मोटर स्टँड येथे ठिकाणी दुपारी 4:30 वाजता शिवसेना व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलन केले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नाना पटोले यांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला, तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताच भाजप आणि शिवसेनेने नाना पटोले यांना टार्गेट केले आहे। शिवाय कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणाऱ्या पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, भाजप कायदा आघाडीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अमोल भुतकर, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, राजेंद्र वैराट, अर्जुनदादा आवटे, दीपक फाळके, अजित विलासराव बर्गे, फरदीन मुजावर, संतोष शिवाजीराव बर्गे यांच्यासह महिला नगरसेविका संजीवनी बर्गे, स्नेहल आवटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उज्ज्वला बर्गे, प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर यांनी नाना पटोले यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलनास प्रारंभ केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नाना पटोले यांचा निषेध करण्यात आला। ॲडव्होकेट अमोल भुतकर यांनी आंदोलनामागील भूमिका व्यक्त केली। काँग्रेस हा जो भारतातला सगळ्यात जुना पक्ष स्वतःला म्हणवतो, त्याचे प्रदेशाध्यक्ष हे या ठिकाणी अवहेलनाकारक वागणूक ही विशिष्ट समाजाच्या वतीनं देत आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही काँग्रेसच्या नाना पटोले साहेबांचा या ठिकाणी कडक शब्दात निषेध करतोय आणि अशा पद्धतीची वागणूक एका लोकशाहीवादी पक्षाने लोकशाही राष्ट्रामध्ये देणं हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि चुकीची घटना आहे असं माझं मत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांचे चिखलानी बांधलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले, तर एक नेता एका कार्यकर्त्याचा जर असा विचार करत असेल, ती वागणूक देत असेल, तर त्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो। शेतकरी संघटना किसान मंचच्या वतीने शिवथरमध्ये रस्त्यावर दूध ओतून राज्य शासनाचा निषेध, दुधाला दरवाढ देण्याची मागणी। राज्य शासन शेतकऱ्यांबरोबरच दूध उत्पादक शेतकऱ्यांना केवळ दुधाच्या दरवाढीचे आश्वासन देत आहे। शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे। राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना किसान मंचच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजता शिवथर येथील मुख्य चौकामध्ये रस्त्यावर दूध ओतून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हाताला हातभार लागावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो, परंतु शासन प्रति लिटर 28 ते 30 रुपये दर देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे। आम्हाला 40 ते 45 रुपये दर प्रति लिटर दुधाला मिळावा यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना आणि दुग्ध व्यावसायिकांना घेऊन दूध ओतून आंदोलन करत आहोत, अशी माहिती प्रमुख आंदोलनकर्ते व शेतकरी संघटना किसान मंचचे जिल्हा युवा अध्यक्ष संदीप साबळे यांनी दिली। शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणजे शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो। दर पंचवार्षिक निवडणुकीत शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य शासन आश्वासनाची खैरातच करत असते, परंतु या राजकीय नेत्यांना कोणाचेच काही देणे घेणे राहिले नाही। फक्त मताचा जोगवा मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या पुढे निवडणुकी अगोदर हात जोडून आणि आश्वासन देऊन जातात। निवडणूक आल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणं नाही, अशीच अवस्था राज्यामध्ये दिसून येत आहे। राज्य शासनाने सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी दुधाला 40 ते 45 रुपये दर द्यावा आणि जनावरांच्या खाद्यासाठी जे खाद्य वापरले जाते त्याचा दर कमी करावा, म्हणजे हे सर्वसामान्य शेतकऱ्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा संदीप साबळे यांनी व्यक्त केली। आंदोलनात शेतकरी व दुग्ध व्यावसायिक सहभागी झाले होते।
जिल्हा बँकेच्या शिरंबे शाखेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न, सायरन वाजल्याने चोरटे पसार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. शिरंबे तालुका कोरेगाव येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा कार्यालयात चोरीचा प्रयत्न मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सायरन वाजल्याने फसला. चोरट्यांनी शाखा कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लोखंडी खिडकीचे गज कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असली तरी बँकेने अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार दिलेली नाही. त्यामुळे रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांनी बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली. शिरंबे येथे गावात मध्यवर्ती ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. पंचक्रोशीतील गावांचा आर्थिक कारभार येथूनच चालतो. पत्र्याच्या इमारतीमध्ये शाखा कार्यालय असून पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून चोरटे चोरीच्या प्रयत्नात होते. त्यांनी तेथील CCTV कॅमेरे देखील काढण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान बँकेने सुरक्षिततेसाठी बसवलेला सायरन वाजू लागल्याने ग्रामस्थ जागे झाले आणि सर्वांनी बँकेच्या शाखा कार्यालयाकडे धाव घेतली. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी पळ काढला. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. पोलीस पाटील सचिन सुतार यांच्यासह जागरूक नागरिकांनी तात्काळ रहमतपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी शाखा कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेले खिडकीचे लोखंडी गज कापले. शाखा कार्यालयात जाऊन चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. CCTV कॅमेरे देखील काढण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. शाखेतील सायरन वाजल्यामुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला. शाखा कार्यालयातील CCTV फुटेजच्या DVR मध्ये 3 चोरटे आल्याचे दिसत आहे. पोलिसांनी तात्काळ भेट दिली असून बारकाईने पाहणी केली आहे. जिल्हा बँकेच्या प्रशासनाने चोरीच्या प्रयत्नाबाबत झालेल्या प्रकाराबद्दल अद्याप तक्रार दिलेली नाही. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. तक्रार येताच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांनी दिली. बँकेच्या शाखा कार्यालयात झालेल्या चोरीच्या अयशस्वी प्रकारामुळे शिरंबे गावात मात्र भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. कणसेवाडीत मित्रानेच केला मित्राचा खून, केला आत्महत्येचा बनाव, मात्र चाणाक्ष बुडूज पोलिसांनी केला खुनाचा उलगडा. खटाव तालुक्यातील कणसेवाडी येथे 2 जिवलग मित्र. मैत्रीमध्ये कधीही अंतर नव्हते, मात्र त्यात मिठाचा खडा पडला आणि मित्रानेच आपली बदनामी केल्याचा राग मनात धरून मित्राने गळा आवळून जिवलग मित्राचा खून केला. संशय येऊ नये म्हणून झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह अडकवला आणि आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कौशल्याने तपास करत बनाव उघडकीस आणला. संशयिताला बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. विजय महादेव डोईफुडे व अधिक बाबा जाधव हे दोघे चांगले मित्र होते. जेव्हापाड त्यांची मैत्री होती. मात्र काही दिवसांपूर्वी विजय याने आपली बदनामी केल्याचा राग अधिकच्या मनात होता. 2च दिवसांपूर्वी दोघेही एकाच ट्रॅक्टरमधून ज्वारी घेऊन घरी यायला निघाले होते. त्यावेळी विजयचा काटा काढण्याचा निर्णय अधिकने मनोमन घेतला होता. त्यासाठी त्याने विजयला दारू पाजली. तो नशेत तूर झाल्याने ट्रॅक्टर निर्जन ठिकाणी उभा केला आणि लघुशंकेसाठी खाली उतरण्याचा बहाणा केला. विजय याच्या गळ्यात शाल होती, तीच गुंडाळून त्याचा खून अधिकने केला. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून कणसेवाडीच्या डोंगरात एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह अडकवला, जेणेकरून त्याने आत्महत्या केल्याचे दिसून येईल असे त्याला वाटले होते. मात्र झाले उलटेच. विजय डोईफुडे याने डोंगरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद त्याचा चुलत भाऊ गोविंद शंकर डोईफुडे याने वडूज पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना संशय आला. विजय याच्या कपाळावर जखमेचे वण दिसले, छातीवर ओरखडे आढळून आले, तर मानेवर गळफासाचाच गर्द वण दिसला. हनुवटीच्या पुढील बाजूस झुकलेली मान पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. त्याचबरोबर पायात चप्पल आढळली नाही. विजयचा मोबाईलसुद्धा सापडला नाही. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी खाडे, अंमलदार गणेश शिरकुळे, मल्हारी हांगे, सत्यवान खाडे, कुंडले कटरे, सागर बदडे, किरण चव्हाण, पुष्कर जाधव, गजानन वाघमारे व अमोल चव्हाण यांनी तपासावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी नेटवर्क कामाला लावले आणि अधिक जाधव हा पोलिसांच्या रडारवर आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. त्याला खुनाच्या गुन्ह्यात रीतसर अटक करण्यात आली आहे.